हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भरली वांगी कशी करायची ते पाहणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, वांगी घेतलेली आहेत आणि याची आपल्याला भरलेली वांगी करायची आहे। त्यासाठी लागणारा मसाला याचा बनवायचा आहे। त्यासाठी शेंगदाणे, कोथिंबीर, सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे। याचा सर्व मसाला मिक्सरला बारीक करून आपल्याला या वांग्यामध्ये भरायचा आहे आणि भरलेली वांगी करायची आहेत। मग तुम्ही सुकी करू शकता किंवा वाफेवरती ते शिजवून करू शकता। तुम्हाला जशी आवडतात तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील, शाकाहारी जेवणाचा बेत असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। घरीच मसाला बनवलेला असला तरी झटपट होतात आणि जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान चवीला लागतात। भरलेली वांगी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मसाला बनवून घ्यायचा आहे, म्हणजे वाटण करायचं आहे। इथे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ही कोथिंबीर आहे। कोथिंबीर पहिल्यांदा आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत। सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि लसूण आहे। तुम्ही यामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला आणि मीठ मिक्स करू शकता, परंतु मी कांदा लसूण मसाला नंतर घातलेला आहे आणि मीठ इथे मिक्सरला बारीक करून घेत असतानाच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। आल्याचे काप मी घालत नाही। तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये थोडेसे आल्याचे काप हे करून घालू शकता आणि तुम्हाला जर भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये घालायचे नसतील तर खोबरं थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं आणि त्याचा मसाला बनवून घ्यायचा। परंतु शेंगदाण्याचं त्यामध्ये कूट जरी असेल तरी ते तुम्ही घालू शकता, शेंगदाण्याची भरड आपण म्हणतो। आणि मी सुरुवातीलाच मसाला मिक्सरला बारीक करत असताना मीठ घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला इथं मी थोडासा घातलेला आहे। कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। तुम्हाला धनेपूड जिरेपूड जर घालायची नसेल तर सुरुवातीलाच मिक्सरला मसाला करून घेत असताना धने आणि जिरे त्यामध्ये घातले तरी चालतात। आता 2 चमचे त्यामध्ये तेल घातलं आणि मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये तेल घालायचं, कारण तेल जर घातलं तर मसाल्याला चव जी आहे ती खूप छान लागते। म्हणून त्यामध्ये पाणी न घालता थोडंसं तेल घालून मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता वांग्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। वांग्याचे जर काप करून घेतले तर ते पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। आता खरं सांगायचं म्हटलं तर हे सकाळीच वांगी मार्केटमधून मी घेऊन आलेली, परंतु वांगी मला अशी भेटलेली की ती 4 दिवसापूर्वी घेऊन आणल्यानंतर जशी सुकलेली असतात तशी होती। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गावाकडं बाजारात वगैरे जशी वांगी भेटतात तशी मी जिथं राहते तिथं वांगी भेटत नाहीत। त्यामुळे शक्यतो ही माझ्यापर्यंत वांगी ज्यावेळी आली त्यावेळी सुकलेलीच होती, परंतु मला तर भरली वांगी करायची होती म्हणून मी घेऊन आलेली आहे। त्यामुळे वांगी एवढी तुम्हाला फ्रेश दिसत नसतील, परंतु ती सकाळीच आणलेली वांगी आहेत तरीसुद्धा ती तशी सुकलेली वांगी आहेत। आणि कसं असतंय की ज्या भागात राहतोय ना त्या भागात जसं भाजीपाला भेटतो तसं राहणं गरजेचंच असतंय। आणि मी जिथं राहते तिथं भाजीपाला मला एवढा फ्रेश उन्हाळ्यात तरी भेटत नाही। मग तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर करून जर घेतलं तर आपण प्रत्यक्षात जसा भाजीपाला घेऊन येतो तसा ऑनलाईन जसा आहे तसं घ्यावा लागतो। त्याच्याऐवजी मला वाटतं की थोडंसं जाऊन आपण भाजीपाला बघून घेतला तर आपल्याला पण बरं वाटतं आणि आपण निवडून आणलेल्या भाज्या, पण त्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा भाज्या मला भेटतात। वांग्याचे छान असे काप करून घेतलेले होते, त्यामध्ये थोडा करून मी मसाला भरून घेतलेला आहे। तुम्हाला जेवढा त्यामध्ये मसाला भरता येईल एवढा तुम्ही मसाला भरून वांगी अशा पद्धतीने मसाल्यानं भरून घ्यायचे आहेत। आणि जो काही सर्व मसाला आहे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा आणि जो काही मसाला शिल्लक राहिलेला आहे तो नंतर आपण भाजी फोडणी करताना त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने वांगे सर्व अशी भरून घेतलेली आहेत। मसालाही थोडा शिल्लक राहिलेला आहे, आपण नंतर फोडणीमध्ये तो घालू। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि तुम्हाला जर घाई गडबडीत बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता। कुकरमध्ये फक्त वांगी बनवत असताना 1 शिट्टी करायची आणि साधारणतः 1 फुलपात्र म्हणतो ना आपण किंवा अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे सुकी वांगी मसालेदार वांगी जी आपण बनवणार आहे ती छान अशी शिजली जातात। कढई छान अशी तापलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। मी असं हाताच्या यानं पाहिलेलं आणि मला गरम असं वाटलं, मग त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे। आता सुरुवातीलाच मी मसाला घातला नाही, कारण वांगी थोडीशी मला तेलामध्ये परतून घ्यायची होती, म्हणून मी सुरुवातीला मसाला घातलेला नाही आणि वांगी छान अशी तेलामध्ये घातली आणि छान असं परतून घेतलेलं आहे। सर्व वांगी तेलामध्ये छान अशी परतून घेतली आणि जो मसाला राहिलेला आहे तो वरून त्यामध्ये घातलेला आहे। आपल्याला सर्व एकत्र छान असं मिक्स करून आता घ्यायचं आहे।
सुरुवातीला त्यामध्ये पाणी घालायचं नाही. मला वाफेवरती थोडीशी 1-2 मिनटासाठी वांगी छान अशी वांगीला वाफ द्यायची होती किंवा तेलामध्ये छान अशी भाजली जावीत म्हणून पाणी न घालता थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आणि छान अशी वांगीला वाफ दिलेली आहे. आणि वांगी ते जर छान भाजली तर त्याची चवही छान लागते. मग थोडंसं 1 ते 2 मिनटासाठी वाफ दिलेली आहे. लगेच जर पाणी घातलं तर भाज्यांची चव बदलते म्हणून लगेच पाणी नाही घालायचं. थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता मिक्सरमध्ये जो आपण मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जो वाटून घेतलेला त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी मी त्यामध्ये भाजीत घातलेलं आहे. आता तुम्हाला सुकी जर वांगी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी घाला, परंतु थोडंसं ग्रेव्ही पण व्हावी. पूर्णपणे कोरडी वांगी मला नको होती म्हणून मी त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे. आणि फोडणीमध्ये मी कांदा लसूण मसाला घातला नाही. तुम्हाला झणझणीत तिखट बनवायचे असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता, परंतु मुलं खातात म्हटल्यानंतर जास्त तिखट मला बनवायचं नव्हतं म्हणून मी कांदा लसूण मसाला फोडणीमध्ये घातला नव्हता. आणि आता कसं होतं आहे की वांग्याला वरून थोडंसं मीठ लागलं तर चवही छान लागते म्हणून वरून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि वरून थोडंसं कांदा लसूण मसाला घातला तर त्याची चव आणखी छान लागते, परंतु मी जेवढा मसाला होता तेवढाच घातलेला आहे. जास्त तिखट मला बनवायची नव्हती. आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवरती वांगी छान अशी शिजू द्यायची आहेत. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे वांगी लागण्याची तर शक्यता नसते, परंतु वांग्याची वरची बाजू कच्ची राहू नये म्हणून वांग्याची बाजू पलटून घ्यायची. म्हणून मी 1 ते 2 वेळा अशी वांग्याची बाजू पलटून घेतली म्हणजे सर्व बाजूने वांगी छान अशी शिजली जातात. जे काही सर्व वांगे आहेत त्यांची बाजू मी अशा पद्धतीने पलटून घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. गॅसची फ्लेम लो फ्लेमवरतीच वांगी छान अशी शिजू द्यायची होती. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा वांगी छान अशी शिजू देण्यासाठी ठेवलेली आहेत. आणि हे सर्व करत असताना मंद गॅसवरतीच मी भाजी शिजवलेली आहे. तसं पाहायला गेलं तर वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. साधारणतः 5 ते 7 मिनटामध्ये वांगी छान अशी शिजतात. तुम्ही ते पाहू शकता. पुन्हा एकदा सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. वांग्याची बाजू पुन्हा पलटून घेतलेली आहे. आपण थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त घातलेलं आहे त्यामुळे मसाला थोडासा बाहेर आलेला आहे. आणि कमी पाण्यात जर शिजवलं तर एवढा मसाला त्यामधून बाहेर येत नाही. थोडीशी वांगी मला कच्ची वाटत होती म्हणून पुन्हा मी थोडंसं वांग्याची बाजू पलटली आणि झाकण ठेवून पुन्हा वांगी छान अशी शिजण्यासाठी ठेवलेली आहेत. वांगी अजून शिजलेली नाहीत म्हणून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती छान अशी वांगी शिजू दिलेली आहेत. आणखी 2 मिनटासाठी वांगी शिजून दिल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. झाकण काढलेलं आहे आणि वांगी आपली छान अशी शिजलेली आहेत. आता वांग्याला एवढा मला रस्सा पाहिजेच होता म्हणजे थोडासा कोरडी वांगी खावीशी वाटत नाही त्यामुळे एवढा थोडासा मसाला असावा म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी वांगी शिजण्यासाठी ठेवत असताना थोडंसं जास्तच घातलेलं कारण मला असा थोडासा रस्सा हवा होता. तुम्ही ते पाहू शकता. वांगी आपली छान अशी तयार आहेत. मग तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अचानक कोणी पाहुणे येणार असतील आणि शाकाहारी जेवणाचा बेत जर असेल तर अशा पद्धतीने वांगी बनवू शकता. अप्रतिम चवीला झालेली आणि जास्त वाटणातले मसाले नाहीत. घरी असणाऱ्या साहित्यात झटपट होणारे बाहेरचे कोणतेही जास्तीचे मसाले घातलेले नाहीत आणि अप्रतिम चवीला होतात. मुलंही ते आवडीने खातात. अशा पद्धतीने भरली वांगी तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.